चटपटीत चटाकेदार तोंडाची चव वाढवणारं आणि जेवणाची रंगत वाढवणारं असं आपण हे मस्त चटाकेदार असं मिरचीचं चटपटीत लोणचं बनवलेलं आहे, जे अगदी वर्षभर टिकणारं आपण मस्त असं हे लोणचं दाखवलेलं आहे। तुम्ही काचेच्या स्वच्छ भरणीमध्ये भरून हे तुम्ही वर्षभर टिकून ठेवू शकता। तर व्हिडिओला स्किप नका करू, पूर्ण बघा मी कोणत्या ह्याच्यात मसाला वापरून हे लोणचं बनवलेलं आहे। तर नमस्कार, मी आशा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आशाच रेसिपीमध्ये। चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी राईट साईडला बेल आयकॉन असेल ती नक्की प्रेस करा। तर आता आपण पाहूया, ह्याच्यासाठी मी ह्या पोपटी कलरच्या बघा मिरच्या घेतलेल्या आहेत। या थोड्याशा लांबट असतात आणि ह्याचा रंग थोडा पोपटी असतो आणि या कमी तिखटाच्या आहेत ह्या मिरच्या, म्हणून आपण ह्याचं लोणचं बनवत आहोत। तर आता आपल्याला ह्या मिरच्या ना वाफवून घ्यायच्या आहेत। मी या मिरच्या आणल्या आधी स्वच्छ धुतल्या, कोरड्या साफ केल्या, एकदम पूर्ण पुसल्या आणि मगच ह्या वापरायला घेतलेल्या आहेत। तर तुम्ही तसं करा। तर आता आपण एका बघा मी हे इडली पात्रामध्ये वाफवून घेणार आहोत। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही कढईमध्ये चाळणीमध्ये वाफवले तरी चालेल। तर बघा 10 मिनिटांनी आपण ह्या वाफवून झालेल्या आहेत। आता आपल्याला ना ह्या थंड करून घ्यायच्या आहेत। थोड्याशा वाफवल्यामुळे ना थोडे सॉफ्ट होतात, त्याच्यामुळे छान आपण जो मसाला बनवतो ना तो ह्याच्यामध्ये छान असा मुरायला मदत होते, त्याच्याकरता आपण या वाफवून घेतलेल्या आहेत। तर आता आपल्याला ह्याचे जे पुढची टोकं आहेत ना ते कापायचे आहेत आणि एका मिरचीचे आपण असे 2 तुकडे करणार आहोत। त्याप्रकारे आपण ह्या सगळ्या मिरच्या अशा मस्त कापून घेणार आहोत। तर बघा मस्त पूर्णपणे थंड केल्यावरच आपल्याला या कापायच्या आहेत आणि मस्त असं ह्याचं एकदम चटाकेदार असं आपण लोणचं बनवत आहोत। मिरची जर तुम्हाला मिरचीचं नसेल करायचं तर तुम्ही ह्याच्याबद्दल म्हणजे लिंबाचंही करू शकता किंवा गाजराचं वगैरे करू शकता। म्हणजे जो मी मसाला ह्याच्यात वापरणार आहे, मसाला घरातच बनवून आपण हे लोणचं बनवलेलं आहे, तर तुम्ही तो मसाला वेगवेगळ्या लोणच्यामध्ये वापरू शकता। म्हणजे गाजराचं, आता गाजराचं सीझन आहे, गाजराचं किंवा लिंबाचं, तर मी हे मिरचीचं लोणचं बनवत आहे। तर बघा ह्याप्रमाणे आपण सगळ्या मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहेत। हे बघा आता या ना आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। एका मिरचीचे आपण असे 2 तुकडे केलेले आहेत पहा। तर बघा आता एक काचेचा बाउल घेतलेला आहे मी, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या मिरच्या आपण काढणार आहोत आणि आता ह्याच्यामध्ये आपण जे आपण घरात वापरतो तेच मी मीठ टाकलेलं आहे। तर मीठ आणि जे आपण आता लिंबू वापरणार आहोत, तर हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतात, म्हणजे आपलं जे लोणचं आहे ते टिकण्याचं काम करतं लिंबू आणि मीठ। तर सर्वात प्रथम आधी आपण लिंबू आणि मीठ ह्याला लावून छान असं चोळून ठेवणार आहोत थोड्या वेळासाठी, कारण आपल्याला आता ह्याच्यामध्ये एक मसाला टाकायचा आहे, तर तो मसाला आपण ताजा बनवून घेणार आहोत। तर बघा हे मस्त लिंबू आणि मीठ आपण छान याला कोटिंग करून ठेवलेलं आहे। तर एक पॅन घेतला मी, पॅनमध्ये मी हे 2 चमचे धने घेतलेले आहेत, हे अख्खे धने आहेत आणि ही मोहरीची डाळ आहे, पिवळी जी मोहरीची डाळ असते ती 2 चमचे घेतलेली आहे। 1 चमचा आपण बडीशोप घेतलेली आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडेसे काहीतरी असे गरम मसाले वापरणार आहोत। तर हे बघा मी ना ही अख्खी राई पण वापरलेली आहे आणि राईची डाळही वापरलेली आहे। तर आता हे मी जवळजवळ 7 ते 8 काळी मिरी घेतलेली आहे आणि 4 ते 5 मी ह्या लवंगा घेतलेल्या आहेत, अख्ख्या लवंगा घेतलेल्या आहेत। आता हे सगळं एकत्र आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। बघा मस्त असं मंद गॅसवर आपण हे छान भाजून घ्यायचं, हे लगेच भाजून होतं, त्याच्यामुळे आपल्याला हे पटापटा असं हलवत राहायचं, नाही तर करपू शकतं, कारण मोहरीची डाळ आहे ना ती एकदम अशी करपायला लागते, त्याच्याकरता आपल्याला छान असं सगळं मिक्स आपण हे मसाला भाजून घेणार आहोत। तर बघा मस्त असा मसाला भाजल्यानंतर आपल्याला हा थंड करून घ्यायचा आहे। अगदी 5 मिनिटात आपला हा मसाला भाजून झालेला आहे बघा, मस्त थोडंसं रंग पण चेंज झालेला आहे। तर आता गॅस बंद केल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये बघा मी गॅस बंद केलेला आहे, हे मी हे घेतलेलं आहे, मेथीचे दाणे घेतलेले आहेत मी, जवळजवळ 20 ते 25 मेथीचे दाणे टाकणार आहोत आपण ह्याच्यामध्ये। तर गॅस बंद केल्यावरच आपण हे मेथीचे दाणे टाकणार आहोत, म्हणजे जे पॅनची जो गरमाहट आहे त्याच्यामध्येच हे भाजले जातील। तर आता आपण तो मसाला थंड करण्यासाठी ठेवणार आहोत। आता पुन्हा त्या पॅनमध्ये आपण मी राईचं तेल वापरणार आहे या लोणच्यासाठी। तर मी हे अर्धी वाटी राईचं तेल घेतलेलं आहे आणि हे राईचं तेल भरपूर असं कडकड म्हणजे भरपूर ह्याच्यामधून वाफ येईपर्यंत आपल्याला तापून घ्यायचं आहे। बघा हे छान
छान तापलेलं आहे, वाफ येईपर्यंत आता हे थंड करायला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण या मिरच्यांमध्ये जो लिंबू आणि मीठ लावून घेतलेलं, आता ह्याच्यामध्ये आपल्याला मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. हे काश्मीरी लाल तिखट आहे, एक छोटा चमचा घेतलेला आहे. आणि जो आपण मसाला भाजून घेतलेला, तो मसाला आपण मिक्सरमध्ये अशी पावडर करून घेतलेली आहे. आणि तो मसालाही आपण याच्यामध्ये टाकून आता हे सगळं जिन्नस आपल्याला मिक्स करायचं आहे. छान असं एकजीव असं मिक्स करून घेऊया. आणि जे तेल आपल्याला आपण जे तापवलेलं होतं राईचं, ते मी थंड करायला ठेवलेलं आहे. आणि हिंग आहे चिमूटभर. जर तुम्हाला राईचं तेल आवडत नसेल तर तुम्ही दुसरं कोणतंही तेल वापरू शकता लोणच्यासाठी. तर पहा, मी हे तेल आता पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे. आणि आता हे सगळं तेल आपण या मिरचीच्या लोणच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि छान असं मिक्स करून हे आपल्याला मुरायसाठी ठेवायचं आहे. तर हे सकाळी केलं तर 2 ते 3 दिवसात आपल्या हे मुरून मस्त खायला तयार होतं. हे मिरचीचं लोणचं खूप छान लागतं. एकदम अशी म्हणजे जेव्हा कधी कधी आपल्याकडे भाजीला काही नसेल तर त्यावेळेला तुम्ही हे मिरचीचं लोणचं आणि चपातीबरोबर खाऊ शकता. खूप छान लागतं, मस्त लागतं. आणि आपण ह्याच्यामध्ये जी लिंबू आणि मीठ वापरलेलं आहे, तर लिंबू हा प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, म्हणजे हे लोणचं अजिबात खराब होणार नाही, एकदम टिकून राहील हे वर्षभर. तर पहा, आपलं मस्त मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे. आणि ही एक काचेची बरणी घेतलेली मी, छान स्वच्छ धुवून पुसून मी कोरडी केलेली आहे. आणि आता याच्यामध्ये आपण हे सगळं लोणचं बनवलेलं होतं ना, ते आपण स्टोअर करून ठेवणार आहोत, म्हणजे हे छान असं आपल्याला वर्षभर खाता येईल. तर तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आणि तुम्ही मिरचीचं लोणचं नक्की बनवून बघा. आणि तुमचं कसं झालेलं आहे ह्याची प्रतिक्रिया नक्की कळवायला विसरू नका. तर बघा, मस्तपैकी आपलं हे चटपटीत लोणचं तयार झालेलं आहे. तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.